बस एक ही उल्लू काफी है बर्बाद गुलिस्ता करने को, यहाँ हर शाख पे उल्लू बैठा है, अंजामे गुलिस्ता क्या होगा। वाह ओ अमृता बहिणी, नमस्कार तुम्हाला, साष्टांग दंडवत। अहो हे तुम्ही आज जे वक्तव्य केले, जुना बाप नवीन बाप, काय आहे? म्हणजे जुन्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि नवीन भारताचे राष्ट्रपिता नरेंद्र मोदी, ही कोणती व्याख्या आहे? आम्ही तर एका बापाच्या संस्कारातले आहोत वहिनी। अमृता वहिनी, पुन्हा सांगतो, तुमच्यावरचे संस्कार आम्हाला माहिती नाहीत काय आहेत। एक बाप एकच, दोन बाप होत नाहीत, दोन बाप नसतात आणि आमच्यावर ते संस्कारही नाहीयेत। तुमचे जरा संस्काराची चाचपणी करा। प्रत्येक वेळेस प्रसिद्धीसाठी काही बोलायचं, उचलली जीभ लावली टाळ्याला, उचलली जीभ लावली टाळ्याला। अहो प्रसिद्धीसाठी तुम्हाला करायचं तर एखादा अल्बम करा ना विवेक ओबेरॉय बरोबर। कशाला तुम्ही आमच्या राष्ट्रपुरुषांवर बोलताय? तो कोश्यारी आमच्या राष्ट्रपुरुषांवर बोलताय, तुम्ही बोलताय। तुम्हाला काही उद्योग धंदेच नाही, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला पब्लिसिटी पाहिजे तर राष्ट्रपुरुषांवर बोलल्यावर, काहीतरी एखादं विचित्र विधान केल्यावर तुम्हाला कव्हरेज मिळतं आणि म्हणून तुम्ही काही बोलताय। पण एक लक्षात ठेवा वहिनी, अमृता वहिनी, पुन्हा एकदा सांगतो, महात्मा गांधी आमच्या पित्या समान आहेत, त्यांना राष्ट्रपिताचा सन्मान आहे। राष्ट्रपिता एकच असतो, तर राष्ट्रपिताच्या बाबतीमध्ये जुना नवा करू नका। तुमच्या घरी विचारा तुमच्या वडिलांना, जुने पप्पा कोणते आहेत, नवीन पप्पा कोणते। बाकी आमच्या भारताच्या ह्याच्यामध्ये दखलंदाजी करू नका। अहो देवेंद्र भाऊ, बायकोला समजवा, ताईंना समजवा, नाही तर फार कठीण होईल बरं। आणि जर तुम्ही तुमचे शब्द परत वापस घेतले नाहीत तर आम्ही सर्व महिला रस्त्यावर उतरू। जय हिंद, जय महाराष्ट्र।